राजकारणात अशी काही व्यक्तिमत्व असतात ज्यांचं नाव उच्चारलं तरीही लगेचच चर्चेला सुरुवात होते. आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्याचं नाव घेतलं की चर्चांना उधाण येतं. ते म्हणजे गोपीचंद पडळकर. एकेकाळी अभिनेते, धनगर समाजाचे नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे आक्रमक आमदार. त्यांचा राजकीय प्रवास हा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. नाट्य, वाद आणि धडाडीचं नेतृत्व. पण नेमके कोण आहेत गोपीचंद पडळकर? त्यांनी कसं कमावलं राजकीय वर्तुळात आपलं स्थान आणि त्यांच्या वक्तव्यांनी, वादग्रस्त वक्तव्यांनी का सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं? चला जाणून घेऊया या आजच्या विश्लेषणातून. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. गोपीचंद पडळकर यांचं नाव घेतलं तरीही अनेकांचे कान टवकारतात. आता नवीन काय, असाच प्रश्न यावेळी प्रत्येकाच्या मनात येतो. कमी कालावधीत कमालीची मीडिया स्पेस व्यापणारे मोजता येतील इतकेच अवलिया राजकीय नेते आहेत. त्यापैकीच एक गोपीचंद पडळकर. पडळकर हे सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडीचे. शिक्षक कुटुंबात वाढलेल्या पडळकरांवरती शिक्षण आणि सामाजिक कार्याचा प्रभाव अधिक आहे. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात ही राष्ट्रीय समाज पक्षातून केली, जिथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी महादेव जानकर यांच्यासोबत काम केलं. 2014 मध्ये त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण पराभव झाला. तरीही त्यांचं धनगर समाजाचं प्रतिनिधित्व आणि आक्रमक वक्तृत्व यामुळे ते कायम चर्चेत राहिले आणि ते चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळालं नाही. अखेर 2020 मध्ये ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि विधान परिषदेचे आमदार बनले. या प्रवासात त्यांनी धनगर समाजाच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने आवाज उठवला. पण गोपीचंद पडळकर आणि वाद हे जणू एकमेकांचे सोबतीच बनले. त्यांच्या आक्रमक वक्तव्यांनी आणि कृतींनी अनेकदा राजकीय वातावरण तापलं आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरील त्यांची टीका नेहमीच चर्चेत राहिली. 2021 मध्ये त्यांनी शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना आणि वाईट प्रवृत्ती असं संबोधलं, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आणि पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही त्यावेळेस झाली. याशिवाय 2023 मध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावरती खोचक टीका केली, ज्यामुळे महायुतीतच अंतर्गत तणाव निर्माण झाला. 2025 मध्ये सांगलीत एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्याशी त्यांचा वाद उफाळला आणि त्यांनी कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. याच वर्षी इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याच्या त्यांच्या दाव्यानेही खळबळ उडवली. पडळकर यांच्या वक्तव्यांनी धनगर समाजाला एकजूट करण्यात यश मिळवलंय खरं, पण त्याच वेळी त्यांनी विरोधकांना आणि काही वेळा युतीतील नेत्यांनाही डिवचलं आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे पडळकर नेहमीच चर्चेत राहिले असले तरी त्यांनी धनगर समाजाच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी अथक लढा दिला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आंदोलनं केली आणि सरकारवरती काही वेळा दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला, दबाव आणला. 2021 मध्ये पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, पण त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिलं, ज्यामुळे त्यांचं पक्षातील स्थान अधोरेखित झालं. पडळकर यांनी धनगर समाज आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना आवाज देऊन आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हे आपण नाकारू शकत नाहीये. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे काहींनी त्यांना धनगरांचा बुलंद आवाज असं संबोधलं आहे, तर काहींनी त्यांच्या वक्तव्यांना अनावश्यक वाद ठरवलंय. पडळकरांच्या या प्रवासात त्यांना देवेंद्र फडणवीसांची मिळालेली साथ ही नक्कीच महत्वाची ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सातत्याने पाठबळ दिलंय, ज्यामुळे त्यांचं राजकीय स्थान बळकट झालं. 2023 मध्ये पडळकर यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केल्यानंतर फडणवीस यांनी केवळ युतीतील नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखावा असा सल्ला दिला, पण त्यावेळेस त्यांनी पडळकरांवरती थेट कोणतीही कारवाई केली नाही. काही कार्यकर्त्यांनी तर फडणवीस यांनी पडळकर यांना दिलेल्या पाठबळामुळे त्यांची आक्रमक शैली आणि राजकीय प्रभाव वाढला आहे असं मत व्यक्त केलंय. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पडळकरांना 2020 मध्ये विधान परिषदेची संधी मिळाली आणि त्यानंतरही त्यांना पक्षात महत्वाचं स्थान मिळत आहे. फडणवीस यांचा हा आधार पडळकर यांच्यासाठी एक राजकीय ढाल ठरला आहे, ज्यामुळे ते वादग्रस्त मुद्द्यांनंतर वक्तव्यानंतरही टिकून आहेत. गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात असं स्थान पटकवलंय ज्याला टाळता येणं अवघड आहे.
एकीकडे त्यांनी धनगर समाजाच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढा देऊन स्वतःचं नाव कमवलंय, तर दुसरीकडे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी त्यांना टीकेचं लक्ष बनवलंय. शरद पवार, अजित पवार किंवा इतर नेत्यांवरील त्यांच्या टीकेने महायुतीत आणि विरोधकांमध्येही कायमस्वरूपी तणाव निर्माण केलाय. तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या समाजकार्यासमोर त्यांचं राजकीय स्थान हे मजबूत आहे. पडळकर यांची आक्रमक शैली आणि धनगर समाजाचं प्रतिनिधित्व यामुळे त्यांचा प्रभाव हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसू शकतो, विशेषतः सांगली आणि ग्रामीण भागात. पण त्यांच्या वक्तव्यांमुळे युतीतील संतुलन बिघडण्याची ही शक्यता आहे. त्यामुळेच भविष्यात पडळकर यांची राजकीय कारकीर्द कशी वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. गोपीचंद पडळकर यांचा हा राजकीय प्रवास म्हणजे धडाडी, वाद आणि सामाजिक लढ्याचं अनोखं मिश्रण आहे. त्यांच्या नेतृत्वाने धनगर समाजाला एक नवा आवाज मिळाला, पण त्याच वेळी त्यांच्या वक्तव्यांनी अनेक वादांना जन्मही दिला. तुम्हाला काय वाटतं? पडळकर यांची आक्रमक शैली ही महाराष्ट्राच्या राजकारणाला फायदेशीर आहे की तोट्याची? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.